वाढता सत्तेचा दुरुपयोग, परंतु आता त्याचा कहर झालेला आहे आणि प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. राजकारणामध्ये जे मोठे मोठे सभा समारंभ होतात आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपये बर्बाद करणं, म्हणजे हे राजकारण राहिलेलं नाहीये. लोक सगळं समजतात. आता ती नीटची परीक्षा तुम्ही सुरू केली, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटतायत, लोकांना मुलांना त्रास होतो. किती 7-8 मुलांनी आत्महत्या केल्यात. किती दुर्दैव आहे. म्हणजे त्या पेरेंट्सने काय करायचं, त्या मुलांनी काय करायचं. मुलाबाळांचं बघतील, स्वतःच आत्महत्या करतायत का आपल्या वृद्ध आई वडिलांना बघतील. इतकी वाईट परिस्थिती. ही परिस्थिती बदलू शकत नाही का? बदलू शकते. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई. आपल्या सोबत विद्यालय समान आहेत, ज्या 3 वेळच्या माजी आमदार आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या नेत्या आहेत, आमदार राहिलेल्या आहेत. आणि मुंबई असेल, मुंबईच्या आसपासचा जो परिसर आहे त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी काम केलेलं आहे. खरं तर त्यांच्या परिचयाची अगदीच काही गरज नाही. त्यांचं नाव म्हटलं की त्यांचा परिचय सर्वांना माहीत आहे. काही मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. वेळ दिला त्याबद्दल आभार. सुजाण नागरिक मंच नावाचं एक तुम्ही अभियान सुरू करत आहात, केलेलं आहे. त्यावरती बोलण्याआधी मला थोडं, कारण राजकारणी व्यक्ती म्हटलं की त्यांना राजकारणाचे प्रश्न विचारले नाही तर त्यांचा कदाचित अपमान होईल, म्हणून एक राजकारणातले प्रश्न जर आपण सुरुवातीला त्यावर चर्चा करूया. 2022 पासून महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते अगदीच बदललेलं दिसतं. म्हणजे विशेष करून फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. ते अगदी 2026 पर्यंत ते काय थांबलेलं नाही. 2022ला शिवसेनेमध्ये फूट पाडली, 40 आमदार गेले. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंचे 6 खासदार जे आहेत ते फोडण्यात आले. या फोडाफोडीच्या राजकारणाला कसं बघता तुम्ही? 4 वर्ष झाली. नाही, राजकारण म्हणजे एक खरेदी विक्री संघ झालेला आहे आता. आमदार निवडून आलेले कुठल्या पक्षातनं निवडून येतात, लोक कुठल्या पक्षाच्या सिम्बॉलवरती त्यांना निवडून देतात आणि ते नंतर निवडून आल्यानंतर ते सरळ 50-50 कोटीचे खोके घेऊन दुसरीकडे जातात. हे सगळं आपण माध्यमांमधनं बघितलेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं या राजकारणांना काही अर्थ राहिलेला नाहीये. गेले 12 वर्षामध्ये फक्त सत्ता, पैसा, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन आणि लोकांवरती जोर जबरदस्ती, ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी अशा प्रकारे करून लोकांना, म्हणजे सर्वसामान्य माणसाला आता हे राजकारण म्हणजे काय आहे असं कसं आपण याच्याकडे बघायचं. म्हणजे आपण ज्या लोकप्रतिनिधींना आपल्या कामासाठी, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून दिलं, ते जर काहीच करत नसतील आणि मोठे मोठे पैसे घेऊन जर दुसऱ्या पक्षात जात असतील आणि संपूर्ण सरकार पाडत असतील, आणि ही एक नवीन परंपरा राजकारणामध्ये सुरू झालेली आहे. परंतु हे सगळं सोडलं तर आता राजकारण म्हणजे सर्वसामान्य माणसाला गेल्या अनेक वर्षापासूनच राजकारणाची चीड आलेली. वाढता भ्रष्टाचार, वाढता सत्तेचा दुरुपयोग, परंतु आता त्याचा कहर झालेला आहे आणि प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. राजकारणामध्ये जे मोठे मोठे सभा समारंभ होतात त्याचं जे आपण बघितलंय की त्याच्यामध्ये प्रचंड मोठे मोठे मांडव घातले जातात, उधळपट्टी केली जाते. हा पैसा कोणाचा आहे? हा शेवटी लोकांचा पैसा आहे. आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपये बर्बाद करणं, म्हणजे हे राजकारण राहिलेलं नाहीये. लोक सगळं समजतात, पण लोकांना आता समजेन असं झालंय की आपण नक्की काय करायला पाहिजे. आपण, आणि लोकांचं एक म्हणणं आहे की कुठल्याही पक्षात जा, सगळीकडेच हे प्रकार आहेत, तर आम्ही काय करायचं आणि कशाला राजकारण करायचं. आणि त्याच्यामुळे हे एक दुष्टचक्र सुरू झालेले आहे. लोकांना असं वाटतं 5 वर्षांनी मत मागायला येतात, ते ह्यांनी भरपूर पैसा कमवलाय, तर मग आम्ही मतदानासाठी जर पैसे घेतले तर काय बघतंय, अशा प्रकारे ते. मग लोकांना असं वाटतं की यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, आम्ही काही स्वतःहून मागायला जात नाही, हे लोक पैसे वाटतायत तर आम्ही घेतलं तर काय बिघडतंय. म्हणजे असं एक ती दुष्टचक्र सुरू झालं. म्हणजे निवडणुकांना काही अर्थच राहिला. त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये जनतेला देखील सहभागी करून घेतलं आणि जनतेकडे पण काय मॉरल राहिलं नाहीये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलण्याचं. पूर्वी मतदानासाठी कोणी पैसे वाटायचं आणि कोणी पैसे घ्यायचं असं नव्हतंच. म्हणजे निवडणुका या अतिशय एक पवित्र सोहळा होता. लोक अगदी नैतिकता पाळून मतदान करायची आणि आपण आता निवडून दिलेलं सरकार येणार आणि तसं यायचं सुद्धा. परंतु आता जेव्हापासून ईव्हीएम मशीन आलेले आहे, तर ईव्हीएम मशीन मधील अनेक टेक्निकल लोकांनी हे सिद्ध करून दाखवले
त्यांनी निवडणूक आयोगाला 45 लाखाचा 45,000चा चेकही दिला की एक मशीन आम्हाला द्या, तुमच्या समोर आम्ही करून दाखवतो. परंतु निवडणूक आयोगाने आजपर्यंत ते मशीन त्यांना ऑपरेट करून दिलेलं नाहीये. तर हे सगळं जे आहे हे सत्तेचा एक साचा मिळालेला आहे लोकांना, आणि त्यामुळे त्या निवडणुकांमध्येच काही अर्थ राहिलेला नाही. पण तरी सुद्धा आता आपल्याला असं वाटतं की मग आपण मतदानच करायचं नाही का, मग सरकार येऊन काय अर्थ आहे, किंवा मग पण लोकशाही ही संपुष्टात आलेली आहे किंवा संपत चाललेली आहे. पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान या देशाला दिलेलं आहे ते संविधान आपल्याला कायम लोकशाही कशी जिवंत राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, आणि ते प्रयत्न आता चालू आहे. आणि मला एक नवीन आशेचा किरण लागला आहे. हे जे जेन झी वगैरे जे आपण बघतोय, तरुण मुलं तरुणाई जी एकत्र आलेली आहे, त्याच्यामुळे एक नवीन आशेचा किरण आहे. मध्ये राहुल गांधींनी जी देशभर पदयात्रा सुरू केली, त्यांचा सच्चेपणा त्यातनं दिसतोय. त्यांना जे अगदी पप्पू पप्पू करून हिणवण्यात आलं, तर ते आता चांगल्या प्रकारे ते झालं. प्रियंका गांधी झाले, असं चांगले कामं करतायत. आत्ताच मी टीव्हीवरती न्यूजमध्ये ऐकलं की कर्नाटकामध्ये कोणते राजा म्हणून ऍक्टर आहे, ते विलनची जी कामं करतात, ते निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढतायत. म्हणजे अशा प्रकारे एक सगळं देशभर वातावरण घुसळलं जाते, आणि त्या घुसळून जर का लोकांना पण असं वाटलं की नाही आपण चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. मी इथे कुठल्या काँग्रेसची स्तुती करणार नाही का आणि कुठल्या पक्षाची स्तुती करणार नाही, पण जे कोणी या देशाला वाचवेल त्याला आपण एकदा संधी दिली पाहिजे. आणि ती संधी देण्याचं काम हे लोक निवडणुकींच्या माध्यमातूनच करू शकतात. कितीही वाईट वातावरण असलं तरी ते बदलण्याचं सामर्थ्य या तरुणाईमध्ये आहे, लोकांमध्ये आहे. आणि एवढं मोठं इंग्रजांविरोधातचा लढा जवळजवळ 100-150 वर्ष लढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेव्हा महात्मा गांधीजींनी तर शस्त्र सुद्धा उचललेलं नाही. म्हणजे शस्त्र न उचलता स्वातंत्र्य मिळू शकतं, तेही इंग्रजांसारख्या बलाढ्य याच्या विरोधात. तर हे आपल्याला सहज शक्य होत नसलं तरी प्रयत्न करणं सोडायचं नाही, आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. परंतु आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमचं आवाज बंद करण्याचं माध्यम अनेक आहेत. ईडीचं माध्यम आहे, इन्कम टॅक्सचे धाडी आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकणे, हे असं सगळं आहे. पण ह्यालाही न घाबरता हे मुलं, ही तरुणाई आज रस्त्यावर उतरली आहे, त्याच्यातनं एक नवीन आशेचा किरण आहे. पण त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण आता आंदोलन करतोय, ते आंदोलन करत असताना आपल्याला ज्यांच्यापासून त्रास होतोय किंवा त्यांना पहिल्यांदा सत्तेतनं घालवलं पाहिजे, आणि मग नंतर मग तुम्ही ठरवलं पाहिजे की बाबा कुठलं सरकार आल्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजे. का मला हा पक्ष नकोय, हा पक्ष नकोय, मी स्वतःचाच पक्ष काढतो आणि मीच मोठा आहे, असं त्यांनी स्वतःला अशा भ्रमात राहू नये. त्यांनी जरूर राजकारणात यावं. मी असं म्हणणार नाही की त्यांनी फक्त अभ्यास करावं, मोठे मोठे इंजिनियर डॉक्टर्स व्हावं, असं मी म्हणणार नाही. त्यांनी पण आलं पाहिजे राजकारणामध्ये, परंतु ह्या देशासाठी आलं पाहिजे. देशाच्या तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना, आज जी शिक्षण व्यवस्था आपली भ्रष्ट झालेली आहे, आज कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये शिकवलं जात नाही. शाळा कॉलेजेसचे टीचर्स सुद्धा म्हणतात की तुम्ही क्लासेसला जा, मग कॉलेजला कशाला जायचं. म्हणजे एक तर प्रचंड महागाई वाढलेली आहे, घराघरामध्ये नोकऱ्या नाहीयेत, आई वडील काही कमवत नाहीयेत. असं असताना मुलांची फी भरायची, एकदा तुम्ही शाळेची फी भरली तर तुम्हाला क्लासची फी भरायला लागते. तुम्ही जर कॉलेजमध्ये गेला तर कॉलेजची फी भरायला लागते, तुम्हाला क्लासेसला जॉईन. त्या क्लासेसमध्ये पण काय चालू आहे हे पण बघताय तुम्ही. तर एक शिक्षण व्यवस्था पाहिजे, शाळेमध्ये चांगलं शिकवलंच पाहिजे. क्लासेसची गरजच नाही, टीचर्सची गरज नाही. शाळेत येऊन शिकवा, कॉलेजेसमध्ये येऊन शिकवा. मुलांनी कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. मुलं नुसते मग कॉलेजमध्ये काही शिकवतच नाही म्हणून बाहेर बसलेले असते, नुसतं गप्पा मारत असतात, त्या टिंगल टवाळ्या चालू असतात. हे तरुणाईचं कुठेतरी त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे की आपण आपल्या कॉलेजेसमध्येच आपल्याला शिक्षण मिळेल, ही शिक्षण व्यवस्था सुधारेल. मेडिकलला ऍडमिशन पाहिजे तर 50-60 लाखाचं डोनेशन घेतलं, हे लाख कुठून आणायचे. आणि एवढं शिकून तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर मग तुम्ही ते पेशंटकडनं वसूल करणार आहात. म्हणजे तुमच्यामध्ये डॉक्टर झाल्यानंतरही नैतिकता राहत नाही. डॉक्टर होण्यापूर्वी पण आहेत, आता नीट आहे, बरोबर आहे, पेपर फुटतायत, त्याचे वेगळे कोचिंगचे फीज आहे. आता ती नीटची परीक्षा तुम्ही सुरू केली, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटतायत, लोकांना मुलांना त्रास होतो. किती 7-8 मुलांनी आत्महत्या केल्यात. किती दुर्दैव आहे. म्हणजे त्या पेरेंट्सने काय करायचं, त्या मुलांनी काय करायचं. सगळ्यामध्ये या तरुणाईचं मनात इतके प्रश्न असतील की आपण एवढं दिवस रात्र अभ्यास करायचे आणि त्या अभ्यासातनं आपल्याला यश मिळत नाही. भलतेच कोणीतरी आपलं यश घेऊन जात आहेत.
हे सगळ्यात वाईट आहे. आणि हे त्या जेनझीने जे काय दिल्लीला करून दाखवलं त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. पण त्यांनी पुढे सुद्धा या देशाला जी राजकारणाची घडी विस्कटलेली आहे ती पुन्हा चांगली करून दिली पाहिजे. कारण लढाई ही फार सामर्थ्यवान लोकांची आहे. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी या लोकांकडे 5 आणि 10 माणसं नव्हती. आज त्यांच्याकडे अनेक तरुण मुलं आहेत, अनेक संघटना आहेत आणि ते कशा प्रकारे काम करतायत, त्यांच्या कामाचा पॅटर्न कसा आहे. म्हणजे एखाद्या देशाला वाळवी लागावी तशी वाळवी देशात आपल्या देशाला लागलेली आहे. आधी ती वाळवी आपल्याला दूर करायला पाहिजे, देश तंदुरुस्त केला पाहिजे आणि मग आपण इतर मतभेद, आता जर तुम्ही निवडणुका लढवल्या, तुम्ही जर आता जर मतभेद झाले तर मग सगळ्यावर पाणी फिरणार आहे. त्यामुळे तुम्ही फार प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही विचारपूर्वक केलं पाहिजे की ह्याचा परिणाम काय होईल, याचा गैरफायदा कोणी घेईल का, सत्ताधारी घेतील का, हे तुम्ही चांगलं दाखवलं पाहिजे. कोणावरही डायरेक्ट हल्ला करू नका, कोणाशीही वाईट बोलू नका. कारण मी स्वतःच हा अनुभव घेतलेला आहे की आपण जर एखाद्याविषयी काही बोललो, अगदी महागाई विरोधात जरी बोललो, बेरोजगारी विरोधात जरी बोललो, सत्ताधाऱ्यांविरोधात बोललो, तर तुमच्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, तुम्ही कधी इन्कम टॅक्सच्या दाढीला घाबरत नाही, तुम्ही ईडीच्या घाबरत नाही, तर तुमच्या घरातले प्रश्न सोडून तुम्हाला घरातल्या लोकांना सुद्धा त्रास दिला जातो. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. कारण तुम्ही तरुणाईतल्या मुलांची आपण संवाद साधतोय, त्यांना तेवढा एक्सपिरियन्स नसतो. कारण ह्या तरुणाईने जे केले ते खूपच चांगले, परंतु अनुभव हे सगळ्यात मोठं शिक्षण देणार असतं. म्हणजे तुम्ही ते कुठल्याही शाळा कॉलेजात तो अनुभव कुठल्या पुस्तकात नसतो. जो अनुभव तुम्ही जर लोकांसाठी काम केलं तर तुम्हाला जो अनुभव मिळतो तो अनुभव खूप मोठा असतो आणि त्या अनुभवाने तुम्हाला खूप शिकायला मिळतं. 50 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीचं जे मी असेल किंवा 30 वर्षापूर्वीची जी मी असेल आणि आजची मी आहे, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक काय आहे तर तो अनुभवाने मला शिकवलेला आहे. त्यामुळे अनुभवी लोकांचा सल्ला घेणं, त्याप्रमाणे काम करणं, आपण करतोय ते चूक आहे का बरोबर आहे याचा 10 वेळा विचार करणं, हे जेन झीने केला पाहिजे आणि मगच राजकारणात त्यांनी आलं. तुम्ही पहिल्याच म्हणजे ओपनिंग रिमार्क मध्ये प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला. मला म्हणजे आपण जो मी सुरुवातीचा प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण एक आता नॉर्मल झालेलं आहे, म्हणजे न्यू नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तसं झालंय. लोकांनाही काय वाटत नाही, त्याचं आश्चर्य वाटत नाही, राजकीय पक्ष ते करतायत. राष्ट्रवादीमध्ये देखील 2023 मध्ये फूट पडली. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की काही आमिष दाखवून किंवा कुठल्या गोष्टीची भीती दाखवून नेते फोडले गेले, तुमच्या सोबत असं झालंय का? माझ्यासोबत असं झालंय का? म्हणजे आता अजितदादाचं मी उदाहरण देईल. अजितदादा सारखा एवढा कणखर नेता, त्याच्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी घालून किंवा त्यांच्या बहिणींच्या घरावरती दिवाळीच्या आधी 5-6 दिवस इन्कम टॅक्सचे अधिकारी 6 दिवस त्यांच्या घरी त्यांना त्रास देत होते. म्हणजे जे काय असेल ते त्यांनी करावं, पण असं टार्गेट करणं एकेकाला. अजितदादासारखा कणखर नेता, ज्या महाराष्ट्राचं एक प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की अजितदादा महाराष्ट्रात काहीतरी चांगलं काम करेल, ते त्याच वेळेस अजितदादाला अशा प्रकारचे धाक दाखवून, ईडीचे वगैरे धाक दाखवून आपल्याकडे खेचण्यात ते यशस्वी झाले होते. एकदा त्यांचा प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा यशस्वी झाले होते. माझ्या बाबतीत मला त्यांना काहीच घाबरायचं कारण नव्हतं. कारण मी तर मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर, मधु दंडवते अशा लोकांबरोबर कामं केलेली आहेत. निडर बाई, मी रस्त्यावर उतरून कामं केलेली आहेत. परंतु माझ्या घरामध्ये माझ्या मुलाचं जे लग्न झालं होतं, ती जी त्याची बायको होती, ती मला 2 मुलगे असल्यामुळे मला काहीच हे नव्हतं. आणि ती मुलगी म्हणून माझ्या घरात आली, माझ्या मैत्रिणीने सुचवलेलं स्थळ, आणि लग्न होऊन आल्यानंतर मी तिचे खूपच लाड करत होते. दुसरी सून माझ्या मुलाने लव्ह मॅरेज केलं, ती पण आली, ती मारवाडी समाजाची, पण ती पण खूप चांगली, अगदी गुण्या गोविंदाने सगळे राहत होते. 8-10 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्हाला कळलं की, म्हणजे माझ्या मुलाला कळलं, माझा काही संबंधच नव्हता, की आपल्या बायकोचे विवाह पाहिजे, काहीतरी संबंध आहे. आणि मग त्याने निर्णय घेतला की तुला जर मुक्त आयुष्य जगायचं तर तू जगू शकते, फक्त माझी मुलगी रुही माझ्याकडे राहील आणि तुला कसलाही अडथळा नाहीये. त्यावेळेस तिला आमच्या एक आता आमदार झालेले आहेत चित्रा वाघ म्हणून, त्यांनी तिला सगळं सांगितलं की तुला माहिती नाहीये, तिला शोधून काढलं. मग तिला सांगितलं की डीव्हीच्या काय म्हणजे कौटुंबिक हिंसाचार केलाय विद्या चव्हाणांनी तुझ्यावरती, आणि तुला अशा प्रकारे तुला आम्ही मदत करू, पूर्ण मदत करू. तू तिला
तिने तुला छळ तुझा केला असं तू सांग. आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला, आमच्या सगळ्यांवर 5 जणांवर FIR झाला, कोर्ट कचेऱ्या झाल्या, कोर्टामध्ये सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं, आर्ग्युमेंट झाले, कोर्टाने ऑर्डर दिली, आदेश दिले की यांच्यामध्ये कुठलाही कौटुंबिक हिंसाचार नसून हे म्हणजे राजकीय हस्तक्षेप राष्ट्रीय हस्तक्षेप म्हणजे हे झाले नाही, आणि या मुलीला मात्र हलवू नये, इथेच राहू द्यावं असं कोर्टाचे आदेश होते. तिन्ही कोर्टाचे होते, फॅमिली कोर्ट, बोरिवली कोर्ट, सेशन कोर्ट. आणि त्यानंतर ती माझी नात माझ्याकडेच राहत होती. परंतु तिथेही न्यायव्यवस्थेमध्ये इंटरफिअरन्स करून तिला मुलीचा ताबा देण्यात आला. त्याच्यामुळे त्या छोट्या नातीला, ज्या मुलीला तिने कधीही सांभाळले नव्हतं, आईचं प्रेम दिलं नव्हतं, सतत बाहेर असायची, सतत इतर मित्रांबरोबर पार्ट्यांमध्ये फिरणारी, तिने मग माझ्या नातीला तिचा खूप त्रास झाला. आता परवा आम्हाला कोर्टाने तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्टातनं तिने सांगितलं की मला माझ्या फॅमिली बरोबर, माझ्या वडिलांबरोबर राहायचे, आणि ती आमच्या घरी परत आली. पण तिला त्या लहान जीवाला 2 वर्ष 3 महिने लढायला लागलं की मला तिथे नाही राहायचे, माझी प्रेमाची माणसं इथे आहेत, मी ह्याच घरात सुखी आहे. आणि मग शेवटी कोर्टाने न्याय दिला आणि ती मुलगी आज आमच्याकडे. आता फॅमिली कोर्टात वगैरे मॅटर, डिवोर्स वगैरे चालू आहे, जे होईल ते होईल. परंतु अशा प्रकारे त्रास म्हणजे घरातल्या मुलांना आणि लहान मुलांना त्रास देण्यापर्यंत पण जर ही व्यवस्था जात असेल, सत्ता जात असेल, तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाहीये. तर तुम्ही का नाही गेलात? म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांसोबत का राहिला? म्हणजे काय बघितलं? एक तर सत्ता पण नाहीये नाही. त्यांच्याकडे. मला कधी सत्तेचा मोह नव्हता. मी कधी आमदारकी मागायला सुद्धा शरद पवारांकडे गेले नव्हते. जेव्हा पवार साहेबांना ज्या दिवशी म्हणजे कळलं, आम्ही उपोषण केलं होतं. आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जवळजवळ 89,000 लोकांचे घरं तुटले होते, जवळजवळ आदिवासी पाडे तुटले होते. त्यावेळेस ते आंदोलन चालू होतं, तेव्हा मी त्या आंदोलनामध्ये गेले आणि मला कळलं की या बायकांचं म्हणजे नेते येऊन निघून गेले, पण मी लोकल ट्रेनने प्रवास करायचे आणि मी त्या बायकांबरोबर, ते बायकांचे घोळके लेडीजच्या डब्यात होते. म्हटलं का गं, कुठून आला तुम्ही? तर म्हणे आम्ही दामोनगरमधून आलो. म्हटलं काय झालं तिथे वन विभाग आहे का? तर म्हणे नाही होता, वन विभाग कसलं, महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या शेजारी आम्ही दामोनगरमध्ये राहतो. तर मी म्हटलं चला मी तुमच्यावर येते. मी कांदिवलीला उतरले, त्यांच्या बरोबर गेले. अक्षरशः दगडाची चांगली पक्की घरं तोडून टाकली होती. लोकांनी अशी दगडं विटा ठेवून पुन्हा ते संसार उभे केले होते आणि तिथे त्या बायका राहत होत्या. आणि महेंद्र अँड महेंद्र कंपनी इकडे आहे आणि त्यांची घरं तिथे असताना त्यांची घरं का तोडली गेली? मग याचा सगळं मी कागदपत्र बघितले की ह्या जमिनी कोणाच्या आहेत. मग माझ्या लक्षात आलं की ती 26 एकर जमीन ही महापालिकेची डम्पिंग ग्राउंडची जमीन आहे. तिथे हे लोक अनेक वर्षापासून राहत आहेत. तिथे दामोनगर, सातारा कॅम्प अशी सगळी मराठी वस्ती होती. सगळ्यांना तोडून टाकलं. म्हणजे फक्त मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि तिकडे मुलुंडपर्यंत, म्हणजे संजय गांधी पार्कचा जो डोंगर आहे त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्त्या फक्त आणि फक्त बिल्डर लॉबीला जमिनी खाली करून देण्यासाठी आणि न्यायालयाच्या आदेशाचा वापर करून केला. न्यायालयाने स्पष्ट आदेश केले होते की इथे जे लोक राहत असतील त्यांचं 18 महिन्याच्या आत पुनर्वसन करा. म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीवर राहत असतील तर. पण ही सगळी लोक संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेरची लोक होती. संजय गांधी नॅशनल पार्कला जी कोर्टामध्ये कन्सेंट टर्म झाली होती त्याच्यामध्ये एफी दिनशाची जवळजवळ 1448 एकर जमीन होती. त्यातली 848 एकर जमीन ही फक्त फॉरेस्टकडे गेली होती आणि त्या 848 क्षेत्रामध्ये कोणी राहत नव्हतं, म्हणजे हे लोक राहत नव्हते. परंतु मोठ्या मोठ्या बिल्डर्सला, रयच्या बिल्डर्सचं आता जे IT पार्क आणि सगळं झाले ते सगळं तिथे, तो डोंगर अक्षरशः एखादा केक कापावा तसा त्यांनी कापलेला होता. आम्ही तेव्हा तर काही मोबाईल वगैरे सुद्धा नव्हते, पण मी कॅमेरा घेऊन गेले होते, ते सगळे फोटो काढले होते. विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांना दाखवलं की हे बघा काय चाललेलं आहे म्हणून. आणि हे सगळं त्यांनी बघून सुद्धा तिथे दुर्लक्ष केलेलं होतं. तर ते म्हणाले नाही ते वन विभागात राहतात. तेव्हा मी त्यांना सगळे फोटो टाकले. हे मोठे मोठे टॉवर्स इथे होत आहेत, हे चालतात आणि मग गरीबाच्या झोपड्या कशा चालत नाही. मग तुम्हाला जर 18 महिन्याच्या पुनर्वसन करायला सांगितलं होतं तर तुम्ही पुनर्वसन का केलं नाही? त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो होतो. जवळजवळ 51 जण आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्यातल्या 33 महिला होत्या, बाकी पुरुष होते. 5व्या दिवशी आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला आणि RR पाटलांकडे, मृणालताई गोरे, बाबूराव सामंत यांच्या सगळ्यांच्या मीटिंग झाल्या. त्या मीटिंगमध्ये RR पाटील स्वतः आमच्या उपोषणाच्या स्थळी, म्हणजे जनता दलाच्या बाहेरच्या ऑफिसमध्ये आम्ही उपोषणाला बसलो होतो. खूप लोक जमायचे
गोपाळ दुखंडे वगैरे प्रोफेसर, त्यांनी खूप म्हणजे त्या आंदोलनात तेच प्रमुख होते. आणि मग आर आर पाटील आले, मग आमचं उपोषण सोडलं आणि सांगितलं की मी तुमच्या प्रश्नामध्ये पूर्ण लक्ष घालेल. त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे जी मुख्यमंत्री झाले, मग पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की ह्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि मग जवळजवळ आजपर्यंत 11-12 हजार लोकांचं पुनर्वसन 2006, 7, 8, 9, 11 पर्यंत झालं. पुन्हा आता सगळं ठप्प आहे. प्रत्येक मुख्यमंत्री म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून त्या पुनर्वसनाचा प्रश्न मी मांडत असते. कालही मी मंत्रालयात जाऊन आले आणि काल मी एकनाथ शिंदेंना जे 1 वर्षापासून पत्र देते की संजय गांधी नॅशनल पार्कच्या लोकांचं पुनर्वसन अजूनही झालेलं नाहीये. कोर्टाच्या आदेशाने सांगितलं होतं 1997 साली की 18 महिन्याच्या आत पुनर्वसन झालं. आज आपण 2026 मध्ये आहोत. एवढे 26 वर्ष जर सरकारला लागत असतील तर पुनर्वसन का होत नाही? त्यांनी शेवटी आता सांगितलं की मी वेळ देतो, परंतु अजून वर्षभरात, त्यांनी मागच्या गणपतीत म्हणाले होते गणपतीच्या आधी वेळ देतो, पण अजून दिली नाही. त्या पीएला मी ते पत्राची तारीख आणि पाठपुरावा करते ते सगळं दाखवलं. शेवटी ते म्हणे ताई मी 2 तारखेला वेळ देतो. आता 2 तारखेला त्यांनी वेळ दिलेली आहे. ती जर वेळ मिळाली तर त्या पुनर्वसनाचे पुन्हा, आणि ते लोक आता कित्येक गरीब बायका, कित्येक म्हातारी माणसं, तर मृत्यू झाला किती लोकांचा. आता तर त्यांची मुलं तयार झाले. जेव्हा बुलडोजर अडवायचे आम्ही जायचो, छोटे छोटे जे मुलं होते ते, त्यातले काही लोक आता कोर्टात गेलेले आहेत. ते मुलं पण लढतायत. आणि आता हे पुनर्वसन शासनाने लवकरात लवकर करावं. हे मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय की लवकरात लवकर करावं पुनर्वसन. आणि त्यांनी केलेलं आहे. मागे तिथे नाल्यामध्ये घरं वाहून गेली होती. MMRDA ची मोठी बिल्डिंग तयार होती. तेव्हा मी 2018 मध्ये, असं मला आठवतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती, त्यांच्याकडे मीटिंग लागली होती. तेव्हा नाल्यात 4 झोपडे वाहून गेले होत्या. तर मी त्यांना म्हटलं ही मोठी बिल्डिंग तयार झालेली इथे द्या ना पुनर्वसन. तर त्या MMRDAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं इथे आम्हाला देता येणार नाही, इथे मेट्रोचे बाधित लोक आहेत त्यांना आम्ही पुनर्वसन. म्हटलं ते गिरण गावातनं लोक आप्पा पाड्याला येऊन राहणार आहेत का? देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की ही बिल्डिंग तयार आहे, इथे जवळजवळ 500 छोटे छोटे घरं आहेत, ते त्यांना द्या. आणि देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा तो आदेश त्यांना सांगितलं की तुम्ही हा बदल करा, ही बिल्डिंग इथल्या नाल्याच्या जवळ जे राहत आहेत त्यांना द्या. आणि त्यांनी ते दिले होते. पण त्याच्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कचं पुनर्वसन अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये. एकनाथ शिंदेजींकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत की ते काहीतरी करतील मदत आणि लोकांचं पुनर्वसन करतील. तर आता बघायचं 2 तारखेला वेळ मिळाली तर उर्वरित लोकांचं पुनर्वसन होऊ शकेल. या सगळ्या तुम्ही जो काही छोटासा असा इतिहास जो सांगितला या सगळ्या गोष्टीचा, त्यातून 2 गोष्टी मला समजतात. एक तर सत्तेसोबतचा जो संघर्ष आहे तुमचा, तो सुरुवातीपासूनचा आहे, तो आता पण सुरू आहे. आणि त्यासोबतच मुंबईतले ज्या समस्या आहेत त्या समस्यांना घेऊन तुम्ही जे लढण्याची तुमची भूमिका आहे ती आताही तुम्ही तशी ठेवलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे सुजाण नागरिक मंच जे आहे तुम्ही स्थापन केली आहे. ज्या लोकांना माहिती नाहीये, म्हणजे अजून त्याचं फॉर्मल ओपनिंग वगैरे असं काही झालेलं नाहीये, ज्या लोकांना जाणून घ्यायचं काय आहे सुजाण नागरिक मंच, काय सांगाल त्या संदर्भात? तर सुजाण नागरिक बद्दल मी असं सांगेल की मी म्हणजे आधी बघा मी समाजकार्यातनं आले. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी राजकारणात येईल मला माहिती नव्हतं. माझे वडील न्यायाधीश होते. माझे आजोबा फार मोठे समाज किल्ला कोर्टमध्ये होते ते. आणि त्यांनी त्यावेळेस जेव्हा अंतुल्यांचं प्रतिभा प्रतिष्ठानचं झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री असताना अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणजे ते इतके कडक होते. हल्ली न्यायाधीश काय करतात मला माहित नाही, मी न्यायालयाची माफी मागून सांगेल, पण माझ्या वडिलांनी जो निर्णय दिला होता त्यावेळेस त्यांना इतकं टेन्शन आलं होतं. आणि मी तेव्हा 17-18 वर्षाची होते, जे स्कूल ऑफ आर्टला जायची. माझ्या वडिलांना फक्त माझंच टेन्शन होतं की हिचं काय होणार, उद्या हिला काही झालं तर काय करणार आपण. आणि मी माझं आर्टवर्क पूर्ण करत बसले होते. मी म्हटलं येरझरा कशाला मारतायत माझे वडील, ते नेहमी. ते म्हणाले नाही उद्या फार मोठ्या केसचा निकाल आहे. मी म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही केलं पाहिजे. बेटा तुझं काय होणार, तुला उद्या कोणी काही केलं तर. म्हटलं माझी काळजी करू नका, मी चांगली. वडिलांची चिंता असते, ते न्यायाधीश असो का कोणी असो. म्हटलं माझी चिंता करू नका, मी चांगली समर्थ आहे कशाशी लढायला. तर त्यांनी तो निर्णय निर्भीडपणे दिला होता. आणि त्याच्यानंतर अंतुल्यांना राजीनामा द्यायला लागला होता. माझे आजोबा खूप मोठे सोशल वर्कर होते. पद्मश्री, कर्मवीर, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासून यशवंतराव चव्हाणांपासून गाडगे महाराजांपासून सगळे घरं त्यांचे येऊन गेले. त्यांनी SSVP जी आहे, शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था, ही धुळ्याला त्यांनी सुरू केली. आणि माझ्या आजोबांनी ती तेव्हा त्या जमान्यातले डॉक्टर आहे, तेव्हा 50-60 हजार प्रॅक्टिस होती, ती सगळी त्यांनी शिक्षणासाठी दिली.
म्हणजे कुठेतरी म्हणतात ना की ते समाजसेवेचा गुण येतो, न्यायाचा गुण येतो. तो मला असं माझ्या आजोबांकडनं, माझ्या वडिलांकडनं आला. आणि माझी आई एकदम निर्भीड होती. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या अगदी न्यायाधीशांना तेव्हा किती 550-400 पगार पण नसायचा. त्या पगारामध्ये 4 मुलं सांभाळून घर कसं चालवायचं. ती खूप मोठी आर्टिस्ट होती. तिने एक शिवणाचे क्लासेस, एम्ब्रॉयडरीचे क्लासेस घेऊन घर संसार वडिलांना हातभार लावला. आणि ती कधीही कोणाला घाबरत नव्हती. मला या तिघांचे गुण माझ्यामध्ये आले. त्यामुळे मी लढाऊ झाले, लढले. पण लढता लढता एक लक्षात यायला लागलं की आपण लढतोय पण त्याचा फायदा काहीच होत नाही ना. आता 10-12 हजार लोकांना घरं मिळाले, तो त्याचा पाठपुरावा किती. आमदार झाल्यानंतर मी सभागृहामध्ये लक्षवेधी लावून सगळं केलं, त्याच्यावर उत्तर आले. मुनगंटीवार तेव्हा मुख्य हे होते, वनमंत्री होते, की ही 848 एकर जमीन फॉरेस्टची, त्याच्या बाहेरच्या लोकांना आम्ही त्रास देणार नाही, पुनर्वसन करू. पण झालं नाही ना अजून. म्हणजे आता मी असं सर्कल पूर्ण फिरून आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलेलं आहे की भ्रष्टाचारावर आपण बोलतो, माहितीचा अधिकार कायदा आपण मिळवला, आपण माहिती काढतो, सगळं करतो, पण होत काहीच नाही ना. अधिकारी निर्डावलेले, ते प्रशासन आणि शासन. मग ते कोणी असो, प्रशासनामध्ये अनेक अधिकारी येऊन गेले, राज्य सत्तेमध्ये अनेक सरकार येऊन गेली, मुख्यमंत्र्यांपासून आम्ही लढलो आहोत, पण प्रश्न सुटत नाही ना. म्हणून माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आपण हे आता तुम्ही आता सध्याच्या बातम्या बघितल्या तर खड्ड्यांमध्ये पडून किती जणांचा मृत्यू झाला. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे. आता ही साधी समस्या जर आपले सरकार सोडवू शकत नसेल किंवा प्रशासन सोडू शकत नसेल तर मग काय उपयोग आहे आपला. मग आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, तुम्ही सगळेजण इकडे तिकडे फिरत असतात. आता मी मॉर्निंग वॉकला जाते, सगळीकडे पार्ल्यात फिरते, कुठे मला ते मॅन्युअल्स उघडे दिसतात. ह्या मॅन्युअल्सवर आम्ही एक प्रदर्शन 15 वर्षापूर्वी भरवलं होतं पत्रकार संघामध्ये, की हे मॅन्युअल्स उघडे असतात. आता ते लोक प्रत्येक मॅन्युअल बघू शकत नाही. आता मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे, 227 वॉर्ड आहेत, कुठे कुठे प्रशासन पुरणार आहे. तुम्ही तिथे जाता जाता फोटो काढा, तुमच्या हातात कॅमेरा आहे, हा, नागरिकांनी फोटो काढावा की इथे मॅन्युअल तुटलेले आहे, इथे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. तुमच्या घराच्या आजूबाजूचा रस्ता तो तुम्हाला माहिती. आता मी जाते, इथे नेहरू रोड आहे, इथे प्रार्थना समाज रोड आहे, या रस्त्यावरती हे खड्डे आहेत. किंवा आमच्या पार्ल्यामध्ये एक मैदान आहे, त्या मैदानामधली बाकडी तुटलेली आहे. हा फोटो तुम्ही काढू शकता, तुम्ही पाठवू शकता. नाही तर तुम्ही, माझं काय म्हणणं आहे की 50-50 हजाराचे मुंबईमध्ये वॉर्ड आहेत. मग नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, लोकांना सगळ्यांना माहिती आहे आपल्या वॉर्डामध्ये इतकी माणसं राहतात. त्यातले 10, 15, 25 जागरूक नागरिक असू शकतात ना. 15 दिवसांनी आपण सगळेजण एकत्र भेटूया. राजकारण जाऊ द्या, पक्ष माझा राष्ट्रवादी आहे, तुझी शिवसेना आहे, तुझं काँग्रेस आहे, तुझं भाजप आहे, ते कोणाचा पक्ष. खड्ड्यांची समस्या आहे, ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या पक्ष बघून येत नाहीत ना. राष्ट्रवादीचा आहे म्हणून त्यांना खड्ड्यात पाडायचं आणि शिवसेनाचा किंवा भाजपचा आहे म्हणून त्यांना खड्ड्यापासून वाचवायचं. समस्या सगळ्यांच्या आहेत. शेवटी त्याचा सामना आपल्याला करायला लागतो. आपल्यातले काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत, अपघात झालेले आहेत. तर हे सगळं कोणी सोडवायचं तर आपण सोडवलं पाहिजे. आता काय होतं, भ्रष्टाचार आहे आपण म्हणतो, आता टक्केवारी घेतात हे आपण माहिती आपल्याला. म्युन्सिपाल्टीचे लोक टक्केवारी घेतात, प्रशासकीय अधिकारी घेतात, मंत्र्यांपर्यंत टक्केवारी पोहोचते आणि म्हणून सगळ्यांची तोंड बंद असते, ते आपल्याला माहिती. पण बोलून काय होणार आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात काही बदल होणार आहे का. आपण खड्ड्यामध्ये पडतच राहणार आहे, मरतच राहणार आहे. पण हे जर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलं, तुम्ही 15 दिवसातनं एकदा जर बसला सगळेजण की आपण सगळ्यांनी एका ठिकाणी बसायचं, भले 1000-50,000 नागरिक नाही तुमच्या वॉर्डातले येणार, 5 माणसं तर येतील. त्या 5 माणसांनी जरी जागरूकता दाखवली तर त्याच्यामध्ये आपण जर फोटो घेतले आणि महिन्यातनं एकदा आपण आपल्या वॉर्ड ऑफिसरकडे गेलो की आमच्या वॉर्डमध्ये हे प्रश्न आहेत, तुम्ही त्याचे फोटो प्रिंट मारून या, एक पत्र तयार करा की या रोडवरती हे खड्डे आहेत, इथे मॅन्युअल उघडे आहेत, इथल्या गार्डन मधली बाकडी तुटलेली आहे. तुम्ही त्याला सांगा की हे झालेलं, इकडे CCTV कॅमेरे चालू नाहीये. एवढं तर तुम्ही करू शकता ना, एवढा वेळ तुम्ही देऊ शकता. तो जर तुम्ही दिला आणि त्या वॉर्ड ऑफिसरने त्या महिन्याभरात जर ते काम केलं नाही तर त्याला पुन्हा तुम्ही सदिच्छा भेट देऊन सांगता की ही कामं तुमच्याकडे, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे ना. एक माजी आमदार म्हणून ते माझ्याशी तर वाईट वागू शकणार नाही, लोकांना ते उभं करत नाही किंवा काय असेल तर आपण ती प्रश्न सोडवू शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं, 3 महिन्यात तुमच्या किती समस्या सुटल्या हे जर तुम्ही बघितलं आणि 3 महिन्यानंतर तुम्ही जर काय सुटल्या नाही तर तुम्ही त्या कमिशनरकडे जाऊ शकता. तिथे पण संध्याकाळी दुपारी 3 नंतर तुमची वेळ आहे भेटायची, मी तुमच्या बरोबर येईल. त्यांना सांगा की तुमच्या ह्या वॉर्डामध्ये या वॉर्ड ऑफिसरला आम्ही या दिवशी पत्र दिलं पण अजूनपर्यंत काही झालेलं नाही, निश्चित काम होईल. पण आपण करतच नाहीये काही.
आणि जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला, तुमचे 5-10 माणसं असले, तर तुमच्यामध्ये एखादा आर्किटेक्ट असला, एखादा तुमचा सिव्हिल इंजिनियर असला, तर त्यांना कामाचा अनुभव असतो ना. आता माझ्या पार्ल्यामध्ये एखादं काम 50 लाखाचं सुरू झालं, तर तुम्हाला कळलं ना की हे 50 लाखाचं काम आहे. मग याचा कालावधी काय सगळं असतं तिथे, की तुम्हाला हे काम आहे, हे 50 लाख याला सँक्शन झालेले आहेत, याचा एवढ्या वेळेपर्यंत कालावधी याचा एवढा 3 महिन्याचा आहे का 2 महिन्याचा आहे. मग आपण आपले सिव्हिल इंजिनियर, आपले आर्किटेक्ट हा प्रश्न विचारू शकतात की याला तुम्ही किती, कुठलं सामान वापरले, कुठल्या क्वालिटीची खडी वापरली आहे, कुठल्या क्वालिटीचं डांबर वापरले, कुठल्या क्वालिटीचं सिमेंट वापरले, हे तर बोलू शकतात की नाही. मग आपल्या बरोबर जर आपण वॉर्ड ऑफिसरला भेटायला सांगितलं की या माझ्या वॉर्डामध्ये एवढे 50 लाखाचं का 10 लाखाचं काम सुरू झालंय, याला याचा कालावधी एवढा आहे, याच्यासाठी हे मटेरियल वापरायला पाहिजे, तुम्ही काय वापर, तुम्ही एक चक्कर नाही मारू शकत, करू शकता हे सगळं, हे सहज शक्य समस्या आहेत. हे बोलण्याऐवजी तिथे वेळ देण्याऐवजी तिथे डायरेक्ट आपण जर Correct. वॉर्ड ऑफिसकडे गेलो तर तो तर वेळ हे मार्गी पण लागेल. प्रश्न सुटू शकतील आणि हे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. प्रत्येक काम चांगलं होईल. तुम्हाला वाटतं खड्डे बुजवतात म्हणजे काय करतात, मी इथे ते कितीदा बाहेर पडते तर तिथे खड्डा आहे, तो एक माणूस डांबराने खडी टाकत होता आणि पायानेच दाबत होता, असं म्हणजे असं पॅचवर्क असतं. आता एअरपोर्टला जाताना ते मॅन्युअलचे खड 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 गाडी 100 धक्के जातात, का म्हणून होत नाही हे चांगलं. मी चंदीगडला गेले होते मध्ये, तिकडे बघितलं इतके सुंदर मॅन्युअल्स वगैरे आपल्याच देशात, म्हणजे इतकं चांगलं काम करून मग मुंबई सारख्या शहरामध्ये का होत नाही. तर हे जालियनवाला बागला आम्ही गेलो होतो, तिथे पण बघितलं इतके मॅन्युअल सगळे व्यवस्थित, म्हणजे कुठे मॅन्युअल आहे हे सुद्धा कळत नाही. मग आपल्या देशात एका ठिकाणी राज्यात होते, मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, 9 राज्यांपेक्षा हिचं बजेट जास्ती आहे, आज 60-70 हजार कोटीचं बजेट आहे. मग तुमच्याकडे एवढं हे सगळे खड्डे, हे टक्केवारीचे खड्डे आहेत, पण ही टक्केवारी थांबवायची असेल तर नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही आपल्या वॉर्डात काय चाललंय बघू शकता. आमच्या इथे दीनानाथ नाट्यगृह आहे, ते दीनानाथ नाट्यगृह तिथे त्यांनी रिपेअरिंग केले. आम्ही त्यांना माहितीच्या अधिकाराखाली, माझ्यावर एक काम करायची मुलगी, तिने माहिती काढली तर 11 कोटी रुपये खर्च केले. कशासाठी, त्याच्या रिपेअरिंगसाठी. त्या 11 कोटीमध्ये दीनानाथ नाट्यगृह हे पूर्ण बिल्डिंग चांगली नवीन झाली असती, पण ती झाली का, नाही झाली. मग तिथे सरळ सरळ भ्रष्टाचार आहे हे लोकांना माहिती आहे, पण आपण काही करतच नाही ना, आपण बोलतच नाही. मग आपण हे सगळे आपण जर त्या दीनानाथचं जर 11 कोटीचं काम आहे, तर 11 कोटीमध्ये तुम्ही काय काय केलं, काय खर्च केला, तुम्हाला किती गोड्या सिमेंट लागलं, कोण आर्किटेक्ट होता तुमचा, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी काय काम, याचा जर 10 माणसांनी आढावा घेऊन वॉर्ड ऑफिसरला विचारलं असतं, कमिशनरला विचारलं असतं, तर हा भ्रष्टाचार झालाच नसता. म्हणून आता माझ्या हे लक्षात यायला लागले की अशा प्रकारे काम केलं. लोकांनी जर रस्त्यावर उतरलं, रस्त्यामध्ये तुम्ही मोर्चे काढू नका, आंदोलन करू नका, काही गरज नाही. तुमच्या विभागामध्ये काय हे आहे, आता रस्त्यावरची झाड आहे, त्याच्या त्या फांद्या तुटतात, कारण मध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता, तर सगळ्या सरसकट झाडांच्या फांद्या तोडत सुटले. तर अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास न करता आता हे कसं काम करता येईल, हेच नागरिकांनी थोडा वेळ दिला पाहिजे. थोडा वेळ, 15 दिवसातनं तुम्ही 1 तास जरी सगळेजण भेटला आणि तुम्ही जर ठरवलं की अशा प्रकारे आपल्या नागरिकांना असं वाटत असेल की आम्ही नगरसेवक आता निवडून दिले, महापौर झालेले आहेत, आता हे त्यांचं काम आहे, त्यांची जबाबदारी, ही आमची जबाबदारी नाही, आम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे. अहो पण ते करत नाहीये, माहितीये ना तुम्हाला. ते टक्केवारी घेतात आणि ते टक्केवारी घेऊन तुम्हाला मग मतदानाला प्रत्येक घरामध्ये 5-5 हजार रुपये, 25 पाहिजे. तुमच्या घरात 5 मत आहे का, मग 25,000 घ्या. मग 25,000 आपण जर खड्ड्यात पडून मरणार असू तर मग त्या 25,000चा काय उपयोग आहे. म्हणून आपण आपलं डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे की माझी पण काहीतरी जबाबदारी. आता नागरिक शास्त्र हा विषय सगळ्यांना आहे की नाही. आमच्या वेळेस काय 10 का 15 मार्काचा असायचं, 50 मार्कामध्ये 10 मार्क नागरिक शास्त्र. आता तुमच्या वेळेस 20 मार्काचा, तर तो बाकी गणित, सायन्स, इंग्लिश हे सगळे विषय पाहिजे, पण नागरिक शास्त्र हे 100 मार्काचं कंपल्सरी केलं पाहिजे. मतदानाचा अधिकार काय असतो, संविधान काय आहे, तुमच्या मूलभूत कर्तव्य काय आहे, मूलभूत कर्तव्य काय हे लोकांना. आता कचरा तुम्ही सांगा, मिठी नदीला गाळ साफ करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तो काय करतो, ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले तो काढतो गाळ, इथे बाजूला ठेवतो, पुन्हा तोच गाळ त्या मिठी नदी जातो, पुन्हा दुसऱ्या वर्षी हे केलं. आमच्या इथे पोईसर नदी आहे मालाडला, मी जिथे आमदार होते तिथे. त्या पोईसर मध्ये बायका काय करतात, वाटाणे सोलले, पिशव्या प्लास्टिकच्या भैया देतो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये,
ती भाजी सोडली ते पुन्हा टाकून द्यायचे. घरातल्या गाद्या खराब झाल्या तिथे टाकून दे, म्हणजे तो नालाच करून टाकला. म्हणजे लोकांना हे सिव्हिक सेन्स येण्यासाठी, नागरिकांना हा सेन्स येण्यासाठी आपण त्यांना नागरिक शास्त्र, आता या पिढीमध्ये कदाचित बदल नाही झाला, पण माझे मुलं जे सुशिक्षित आहे, काही गाडीत बसले असेल तर बिलकुल काही टाकत नाही, एका ह्याच्यात गोळा करतात आणि मग ते डस्टबिन मध्ये टाकतात. आता प्लास्टिक, सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा, हे तर आपण करू शकतो की. आपल्या झाडा असतात सोसायटीमध्ये, त्याच्यामध्ये आपण खत टाकू शकतो. पण हे सगळं करायला आपण थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्याकडे वेळ कशासाठी, आपण रील्स बनवतो, आपण टीव्ही वरती काहीतरी बघत बसतो, लहान लहान मुलं कार्टून बघत बसतो. म्हणजे थोडा वेळ जर तुम्ही हे नागरिक शास्त्र 100 मार्काचं दिलं. आता अत्याचाराच्या घटना किती घडतायत, लहान लहान मुलं, मायनर मुलं 13-14 वर्षाचे बलात्काराच्या आरोपामध्ये. मग यांना तुम्ही कायद्याचं शिक्षण दिलं पाहिजे, की अवेअरनेस आणला पाहिजे मुलांमध्ये, की कायदे इतके कडक झालेले आहे की एखाद्या मुलीची छेडछाड करणं, विनयभंग करणं, ही ह्याच्या कडक कारवाई होऊ शकते. तुला पोलीस पकडून नेतात, गंभीर स्वरूपाची गुन्हे आहेत. हे त्या मुलांना सांगितलं पाहिजे. फक्त मुलींना डोस पाजून चालणार नाही की तू असं घालू नको, तू तसं घालू नको. मुलांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर हे सगळं नागरिक शास्त्रामधनं आपण शिकवू शकतो. सेल्फ डिफेन्स, मुलींनी कसं स्वतःचं स्वरक्षण करायचं, हे आपण शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. पण शाळांमध्ये काही शिकवलंच जात नाही, कॉलेजमध्ये काही शिकवलंच जात नाही. क्लासेसला जा तुम्ही, फक्त मॅथ्स करा, इंग्लिश करा, सायन्स करा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, असं नाहीये. मुलांना चांगलं सिटीजन बनवणं, रिस्पॉन्सिबल सिटीजन बनवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि याच्यामध्ये सरकारची जबाबदारी मोठी आहे. अभ्यासक्रमामध्ये हा सिव्हिक्स नागरिक शास्त्र 100 मार्काचं केलं तर अजून 10 वर्षांनी येणारी पिढी ही प्लास्टिक वापरणार नाही. आपल्याकडे प्लास्टिक वापरायचं नाही, प्लास्टिक वापरायचंच नाही असं नाहीये. आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलेलं आहे की भ्रष्टाचारावर आपण बोलतो, माहितीचा अधिकार कायदा आपण मिळवला, आपण माहिती काढतो, सगळं करतो, पण होत काहीच नाही ना. अधिकारी निर्डावलेले, ते प्रशासन आणि शासन, मग ते कोणी असो. प्रशासनामध्ये अनेक अधिकारी येऊन गेले, राज्य सत्तेमध्ये अनेक सरकार येऊन गेली, मुख्यमंत्र्यांपासून आम्ही लढलो आहेत, पण प्रश्न सुटत नाही ना. म्हणून माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आपण हे आता तुम्ही आता सध्याच्या बातम्या बघितल्या तर खड्ड्यांमध्ये पडून किती जणांचा मृत्यू झाला. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे, आता ही साधी समस्या जर आपले सरकार सोडवू शकत नसेल किंवा प्रशासन सोडू शकत नसेल तर मग काय उपयोग आहे आपला. मग आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, तुम्ही सगळेजण इकडे तिकडे फिरत असतात. आता मी मॉर्निंग वॉकला जाते, सगळीकडे पार्ल्यात फिरते, कुठे मला ते मॅन्युअल्स उघडे दिसतात. या मॅन्युअल्सवर आम्ही एक प्रदर्शन 15 वर्षापूर्वी भरवलं होतं पत्रकार संघामध्ये, की हे मॅन्युअल्स उघडे असतात. आता ते लोक प्रत्येक मॅन्युअल बघू शकत नाही. आता मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे, 227 वॉर्ड आहेत, कुठे कुठे प्रशासन पुरणार आहे. तुम्ही तिथे जाता जाता फोटो काढा, तुमच्या हातात कॅमेरा आहे, हा, नागरिकांनी फोटो काढावा की इथे मॅन्युअल तुटलेले आहे, इथे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. तुमच्या घराच्या आजूबाजूचा रस्ता तो तुम्हाला माहिती आहे. आता मी जाते, इथे नेहरू रोड आहे, इथे प्रार्थना समाज रोड आहे, या रस्त्यावरती हे खड्डे आहेत. किंवा आमच्या पार्ल्यामध्ये एक मैदान आहे, त्या मैदानामधली बाकडी तुटलेली आहे, हा फोटो तुम्ही काढू शकता, तुम्ही पाठवू शकता. नाही तर तुम्ही, माझं काय म्हणणं आहे की 50-50 हजाराचे मुंबईमध्ये वॉर्ड आहेत. मग नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, लोकांना सगळ्यांना माहिती आहे आपल्या वॉर्डामध्ये इतकी माणसं राहतात, त्यातले 10 यशस्वीपणे करू शकलो तर नक्की. आता पार्ल्यामध्ये आम्ही एअर इंडियाच्या कॉलनीमध्ये फिरायला जायचो, आता ती एअर इंडियाची कॉलनीतले सगळे क्वार्टर आता काढून टाकणार. आता आमचं फिरणं बंद करून टाकलं. मग नंतर सांगितलं मेट्रोचं काम सुरू झालं, आता मेट्रो झाली तिकडे. आता मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की इथे आम्हाला फिरायलासाठी एक जॉगर्स पार्क करून द्या. आता त्याच्यासाठी आम्ही वेळ मागितलेली, इथे जॉगर्स पार्क करणं शक्य आहे त्यांना, कारण जागा आहे त्यांच्याकडे. आता एवढी मोठी एअर इंडियाची कॉलनी उद्या तुम्हाला कॉलनी म्हणून वापरायचीच नसेल तर इथल्या लोकांनी फिरायला कुठे जायचं. इथल्या लोकांना खेळायला मैदान नाही. एक ते दुभाषी ग्राउंड आहे आमच्या पार्ल्यामध्ये, तिथेच मुलं खेळत असतात बिचारे, 6-6 टीम क्रिकेटच्या खेळत असतात, एखादा बॉल दुसरीकडे चिखल सगळं. हे सगळीकडे मुंबईचे हॉस्पिटल्स किती वाईट आहे, बेड्स नाही आहेत हॉस्पिटलमध्ये. शिवडीला आम्ही आंदोलन केलं होतं, शिवडीला टीबी हॉस्पिटल आहे, त्या शिवडीचं टीबी हॉस्पिटल आता बंद झालेलं आहे. ती जागा उद्या कोणाच्या घशात जाईल. तुम्हाला माहिती आहे मानखुर्दला अनाथ मुलांचं आश्रमासाठी जागा आहे, तिथे 2,500-3 हजार लहान मुलं होती. आता तिथे मुलं पण नाहीयेत, काहीच नाही, ती जागा पण घेऊन टाकली. आता
मुंबईच्या महापालिकेने रस्त्यावरती जर कोणी नागरिक असेल, आपण म्हणतो भिकारी म्हणून आपण दुर्लक्ष करतो, तो आजारी असतो. आता मदर तेरेसांचं उदाहरण देईल, बाबा आमट्यांचं किती सेवा केली त्यांनी. तुमच्या अंगात सेवाभाव नसेल किंवा तुम्ही ते करू शकत नसाल तर म्युन्सिपाल्टीकडनं करून घ्या ना, की माझ्या या रस्त्यावरती अशी अशी 2 गरीब माणसं झोपलेली आहेत, त्यांना काहीतरी मदत करा. तर हे शेल्टर होम हे महापालिकेने केलं पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे. मग शेल्टर होम आहेत का तुमच्याकडे? नाही आहेत. मग हे सगळं कोणी केलं पाहिजे? हे करून घेतलं पाहिजे, आपण नागरिकांनी करून घेतलं पाहिजे. आणि आपल्याकडे सोशल वर्कर लोक खूप आहेत. म्हणजे असं तुम्ही जर फिरायला गेला किंवा माझ्या पार्ल्यामध्ये मी आज अनेक वर्ष बघतीये, अनेक लोक आहे की आपलं मृत्यू झाल्यानंतर देहदान करावं, अवयवांचं दान करावं, हे असे लोक आहेत. पण आपण सगळे एकत्र नाही आहोत ना. आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आणि आपण पक्षीय राजकारण सोडून द्या. तुम्हाला मतदान करायचं ते तुम्ही कोणालाही करा, परंतु तुम्ही 5 वर्ष या सुधारणा करण्यासाठी जर एकत्र आला तर हे सहज शक्य होऊ शकेल. आज तुम्ही तुमच्या आणि प्रत्येकाने जर वॉर्डामध्ये असं काम केलं तर मला असं वाटतं खूप. आज मी महाराष्ट्रभर फिरलेले, महिला अध्यक्ष होती मी, सगळीकडे फिरलेले आहे. गावात तर इतकी वाईट परिस्थिती आहे. अशी वृद्ध माणसं जर अशी घराबाहेर कुठेतरी झाडाच्या पारावर वगैरे बसलेली असतात, कोणी बघितलं चालायला नसतं, असं फरफटत चालत असतं. तर ते शेतकरी आहे बिचारे, ते आपल्या शेतात जाऊन काम करतील, आपल्या मुलाबाळांचं बघतील, स्वतःच आत्महत्या करतायत का आपल्या वृद्ध आई वडिलांना बघतील. इतकी वाईट परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती बदलू शकत नाही का? बदलू शकते. ग्रामसेवक असतात, त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारकडनं हे करून घेतलं पाहिजे. अहो, सरकारकडे इतका पैसा आहे, आदिवासी फंड आहे, आदिवासी मुलांच्या आश्रमशाळांमध्ये आज काय चाललेलं आहे. आश्रमशाळामध्ये परवा साप चावून 3 मुलींचे मृत्यू झाले. मी आमदार असताना आम्ही महिला बाल कल्याणची आमची व्हिजिट व्हायची आश्रमशाळांची. इतकी वाईट अवस्था आहे. ज्या दिवशी आमची व्हिजिट असायची त्या दिवशी मोठे मोठे कोल्ड स्टोरेज मध्ये सफरचंदचे बॉक्सेस हे. मुलांना विचारलं तर मुलांना काहीही तिथे जेवण व्यवस्थित मिळत नाही. त्यांना पेटी देतात, त्यांना बेड असतो, त्यांना साबण असतो आंघोळीचा, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बायका असतात. तर त्यांच्याकडनं, त्या मुलींकडनं टाइम टेबल लिहिलं होतं, सोमवार मंगळवार ही जोडी करणार, कविता आणि प्रीती करणार, अशी कामं. म्हटलं तुमच्या का नावं ठेवले? म्हणे नाही, आज मी चपात्या करणार, उद्या चपात्या ती करणार, परवा ती झाडू पोछा करणार. म्हणजे आश्रम शाळेमध्ये जे सेवक आहेत, तो आश्रम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांनी त्या मुलींना सांगितलं तुम्हीच करायचं. स्वयंपाक करणारी बाई आहे, ती 12 वाजता यायची, ती म्हणायची तुम्हीच करा स्वयंपाक. मग त्या बायका, त्या मुली 2-2 चपात्या करायच्या सगळ्यांना. म्हणजे त्या 2-2च्या जोड्यांनी, आज तू चपात्या कर, उद्या तू चपात्या कर. म्हटलं तुमची स्वयंपाक करणारी बाई येत नाही का? म्हणे नाही, त्या मावशी येतात उशिरा. म्हणजे त्या मुलींकडनंच कामं करून घ्यायची. म्हणजे हे आता मी कायम ठेवणार आहे की आपण महाराष्ट्रभर अनेक आश्रमशाळा आहे, त्याची एक लिस्ट घ्यायची, त्या आश्रमशाळांना व्हिजिट द्यायची, त्यांच्याकडे काय प्रकारचं काम चालेल हे सगळं मुख्यमंत्र्यांकडे द्यायचं. ही जबाबदारी तुमची आहे. हे आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. अशा प्रकारे जर आपण काम केलं ना तर सुधारणा होऊ शकते. पण असं एकटी विद्या चव्हाण काहीच करू शकणार नाही. अनेक जणांनी साथ दिली. प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी माझा वेळ द्यायचा आहे, मला काम करायचंय, मी सुजाण नागरिक आहे. तर त्यांनी हे काम केलं पाहिजे. आणि ते काम जर चांगल्या प्रकारे झालं तर मला असं वाटतं एका दिवसात यश मिळत नाही कधी. आज मी 30-40 वर्ष कामं करते तेव्हा मला थोडं थोडं समजायला लागलं. म्हणजे हे सगळं अनुभव शिकवतो आपल्याला. तर प्रत्येकाला, आता तुम्ही जर रस्त्यावर चालले तर मुंबईमध्ये, तर मी कसं म्हणू, हे कोणाशी बोलू, मी काय करू? अरे मी सांगते, रस्त्यावरती एखादा टॅक्सी ड्रायव्हर थुंकला तर थुंकू नको इथे. 4 माणसं होत्या, बरोबर सांगतात तुम्ही. म्हणजे लोकांना जागरूकता आहे, पण दुसऱ्या समोर मी कसं बोलावं? मुंबईच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये काय झालं हे कोणाला कळत नाही. म्हणजे इतका तुमच्यामध्ये एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी संवाद साधणं, हेच आता मुंबईकर विसरून गेलेला आहे. मग तुमच्या विभागातल्या समस्या तर तुम्ही सोडवल्या पाहिजे ना. हे सुटू शकतात, पण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हेच आपली जबाबदारी आहे. आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो. जसं आपलं हक्क आहे तसं आपलं काहीतरी कर्तव्य सुद्धा आहे. आणि ते कर्तव्य आपण जर केलं तर निश्चितच. आणि आमचं हे सुजाण नागरिकांचं मंच आम्ही एवढ्यासाठीच केलेलं आहे की सुजाण नागरिक मंचमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही आपल्या वॉर्डामध्ये मला बोलवा, मी यायला तयार आहे. मला तुम्ही म्हणू नका की ही राष्ट्रवादीची आहे, ही कुठल्या पक्ष. मी बिलकुल कुठल्याही पक्षाची नाही. मी फक्त लोकांसाठी आयुष्यभर काम केलंय आणि पुढेही लोकांसाठीच काम करत जाणार. तर तुम्ही मला जर सांगितलं की आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही या, आम्ही 10 जण येऊन आमच्या वॉर्डातले
फोटो काढलेले आहेत, आम्हाला हे दाखवायचं आणि याच्या पुढे कसं करायचं, तुम्ही आमच्यावर वॉर्ड ऑफिसरला याल, मी स्वतः यायला तयार. मला तुम्ही सुजाण नागरिकच्या माध्यमातून तुम्ही असे काय प्रेझेंटेशन वगैरे घेणार का की कसे मुद्दे पुटअप करायचे, कोणाला भेटायचं, काय करायचं, अशा पद्धतीचं काय म्हणजे काही कार्यक्रम तुम्ही आखलेले आहेत? निश्चितच आम्हाला एक शिबिर सुद्धा घ्यायचंय, आधी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग द्यायचंय की प्रत्येक वॉर्डामध्ये हे कामं सुरू झाले पाहिजे. सुजाण आता युट्यूबवर आहे, सोशल मीडियावर आहे, तुम्ही लोकांना आव्हान करा ना की ह्या सुजाण नागरिकाचे तुम्ही सदस्य व्हा. सदस्य म्हणजे आम्हाला काही फी नका देऊ, काही नको, आम्ही फक्त तुमच्या वॉर्डातली समस्या काय आणि तुम्ही तुमच्या वॉर्ड ऑफिसरला भेटायला जा. तुम्ही मलाच सांगितलं पाहिजे असं नाही, तुम्हाला एक कशा प्रकारे काम करायला पाहिजे हे मी साचा दिलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी चालेल. तुमची टॅगलाईन पण आहे, समस्या तुमचे, नेतृत्वही तुमचं. हो हो. नेतृत्व विद्या चव्हाण यांचं पण नाही. मला काही मोठं व्हायचं नाही का, मला कोणी आता कसली अपेक्षा राहिली नाहीये, तेव्हाही नव्हती, आताही नाहीये. तेव्हा लोकांनी अशा प्रकारे काम केलं तर तुमच्या समस्या तुम्ही सोडवू शकता, हाच आमचा कानमंत्र तुम्हाला आहे. आणि तुम्हाला जर काय सोडवायचं नसेल तर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आमचे शमिका आहे इथे बसलेली, तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही सुद्धा सुजाण नागरिक व्हा आणि लोक तुमच्या विभागात चांगली कामं करा आणि आम्हाला सांगा, आम्हाला त्याचा आनंद आहे. तुमच्या काय अडचणी असतील, मंत्रालयात जायचं असेल, महापालिकेमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला जर कोणी प्रवेश देत नसेल तर माझ्याबरोबर या, मी तुम्हाला घेऊन जाईल आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मदत करू. आणि अशा प्रकारे या इथल्या जाणकार लोकांना पण आपण बोलवणार आहोत की ज्यांनी अशा प्रकारे चांगली कामं केलेली आहेत, कशा प्रकारे कामं करायची आहे. तर त्या जाणकार लोकांचं मार्गदर्शन सोशल मीडियातनं, युट्यूबद्वारे हे सगळं करून आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांनी पण संपर्क करावा, नाहीतर लोकांनी आपापल्या विभागामध्ये काम करावं, अशा पद्धतीने करावं आणि याच्यामध्ये हमखास आपल्याला यश मिळेल. आपल्या रस्त्यांवरती कुठे खड्डे आहेत, पार्किंगची समस्या आहे, गार्डनची समस्या आहे, हॉस्पिटलची समस्या आहे. आता लोकल ट्रेनचं तुम्हाला सांगते, आमच्या पार्ल्याला लोकल ट्रेनच्या इथे सरकता जिना नाही, एक्सिलेटरचा जिना नाही, लिफ्ट नव्हते, आता लिफ्ट झाल्या आहेत म्हणे 2. तर लोकांना प्रत्येक स्टेशनवर मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्या गेले अनेक वर्ष आम्ही लढतोय. लालू प्रसाद यादव पर्यंत रडलो, कारण हे सरकार काय सांगतं, रेल्वेची समस्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची नाहीये, ही समस्या आहे केंद्र सरकारची. आम्ही तिकडे पण जाऊन आलो आणि तिकडे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या समस्येत लक्ष घाला. तर मंत्र्यांनी आणि तिकडच्या ते यांनी रेल्वेचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की ही आम्ही रेल्वे तुमच्या मुंबईपर्यंत देतो, तिथल्या काय समस्या आहेत त्या तुम्ही करा. कारण आपल्या रेल्वेतनं ऍक्सिडेंट होऊन रोजची 15 ते 17 माणसं मरतायत, अनेक लोकांनी हातपाय गमावलेले आहेत. ही समस्या आपली सगळ्यांची समस्या आहे. तर लोकल ट्रेन म्हणून आता तुम्ही म्हणाल एवढे मेट्रो झाले, एवढं छान झालंय, चांगलं झालंय, अगदी छान आहे, विकासाला आमचा विरोध नाही, व्हायलाच पाहिजे. परंतु मुंबई लोकल ट्रेनची व्यवस्था अजूनही जेवढी सुधारायला पाहिजे तेवढी सुधारत नाही. MRVC म्हणजे मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन यांच्याबरोबर पण आम्ही मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की अजूनही समस्या आहे. कुठल्या तरी एखाद्या प्लॅटफॉर्मवर एक एस्किलेटरचा जिना लावला, कुठली तरी एक लिफ्ट दिली, 65 लाख लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात, अजूनही गर्दी आहे ना. तुम्ही मला एक सांगा की आमच्या इथे 4 प्लॅटफॉर्म आहे, 1, 2, 3, 4 आहे, 5 आणि 6 हार्बरचा आहे. मी कायम लोकल ट्रेनने प्रवास करते. या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती 2 एस्किलेटरचे जिने, 2 लिफ्ट या असल्याच पाहिजे, एक स्वच्छ टॉयलेट असलंच पाहिजे. परंतु हे सगळं नाहीये. मग हे सांगणार कोण? आपण नाही सांगत. जाऊ दे, आज मला ट्रेन मिळाली ना, मी ऑफिसला पोहोचलो ना, मी घरी पोहोचलो ना, बस झालं. पण तुम्ही सांगितलं पाहिजे की अंधेरी स्टेशन इतके प्लॅटफॉर्म आहेत, इतक्या प्लॅटफॉर्मला अजून एस्किलेटरचा जिना नाही. एल्फिस्टन रोड अजूनही इथे जिने नाहीत, कल्याणला असे जिने नाही, सरकते जिने नाहीत, डोंबिवलीला नाही, विरारला नाही, कुठे मधल्या स्टेशनमध्ये नाही, वसईला नाही. हे तुम्ही सांगितलं पाहिजे, आपण देऊया, आपण सगळेजण. कारण आपल्यामध्ये अशा प्रकारे अपघातात मरणारे लोक आपण प्रवासी आहोत. सरकारला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. ते म्हणतील ही समस्या केंद्र सरकारची आहे, ते म्हणतील ही राज्य सरकारची आहे. समस्या कोणाची माहिती नाही, मरणारे लोक आम्ही आहोत. तर आमच्यासाठी तुम्हाला हे काम केलं पाहिजे. ह्या लोकल ट्रेनच्या ह्या प्लॅटफॉर्मवर सरकते जिने नाहीयेत, इथे टॉयलेट नाहीये, इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. तर तुम्ही किती ट्रेन मधून उतरल्यावर तुम्ही नुसतं लिहा ना की हे 4 प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती नाही, आम्हाला एक मेसेज करून टाका.
त्याची आम्ही दखल घेऊ. तुम्ही आमच्या बरोबर या. प्लॅटफॉर्मवरती पाण्याचं पाणपोई जी सुरुवातीला असायची, हो. अगोदर असायची, ती आता कुठेच नाही. सगळे आता ते आता तुम्ही पाण्याच्या अशी बॉटल- 10 रुपयाची बाटली घ्या पाण्याच्या बॉटल- आणि ही बाटलीतलं पाणी पिणं सुद्धा सुरक्षित नाहीये, कारण हे प्लास्टिक सुद्धा आपल्याला घातक आहे. पर्यावरणाचा सर्रास त्रास होतोय. पाणी, साधं पाणी, पिण्याच्या पाण्याला पैसे मोजायला लागतात. म्हणजे लोकांना लाज वाटतं. लोक हॉटेलमध्ये गेले, हा 2 बिस्लरी दे, मोठेपणा वाटतो. काय मोठेपणा आहे? तुमच्याकडे स्वच्छ पाणी नाही पिण्याचं. आज मुंबईमध्ये तुम्हाला फिल्टर वॉटर नाही मिळू शकत? मिळू शकतं. आज मुंबईच्या जवळ शहापूर आहे, तिथे आदिवासी एवढ्या मोठ्या संख्येने राहतात. आपले तलाव तिथे आहेत, पाणी आपल्याला सप्लाय करणारी. त्या आदिवासी बायकांना पाणी नाहीये. म्हणजे हा प्रश्न कोण सोडवणार आहे? हा तुम्ही सगळ्यांनी सोडवला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून सोडवला पाहिजे. लोकांना प्रशासनाला हलवून सोडलं पाहिजे. प्रशासनाचे अधिकारी काय करतात? साहेब, हे 50 लाखाचं काय, हे 10 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, इतकी टक्केवारी तुम्हाला मिळेल, तुम्ही इतकी घ्या. ते कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं, साहेबाला एवढे द्यायचे आहेत, मला एवढे पाहिजे. मग उरलेलं काम हो, नाही तर नको. होतच नाही कामं. अनेक ठिकाणी टेंडर पास झालेले आहेत, कामं नुसती दाखवण्यापुरता झालेली आहेत. मी स्वतः आमदार होते. अनेक आमदार माझ्या फंडामधनं 25%, 30%, 15% मला मिळालं पाहिजे. या कलेक्टर कचेरीमध्ये जा, तिथे सुद्धा प्रत्येक त्या कॉन्ट्रॅक्टरला मी झाडलं, हे बंद कर कमिशन बिमिशन देणं, कामाची क्वालिटी पाहिजे चांगली. आणि हे सगळं एकटी विद्या चव्हाण थांबवू शकत नाही. लोकांनी एकत्र आलं पाहिजे. टक्केवारीची समस्या आहे, भ्रष्टाचार केला जातो, कमिशन घेतलं जातं आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे रस्त्यांवरती खड्डे झालेले आहेत. आम्ही अपघातग्रस्त होतो, मरतोय. आपल्यातले काही लोक मृत्यू पावलेले. इतकं वाईट वाटतं सगळं. परवा गणपती कोसळला. आता मला सांगा, आता मी बातमी बघितली की त्या कलाकाराला बोलून त्याने जे मूर्ती, मी स्वतः आर्टिस्ट आहे, मला माहितीये, एखादी ती मूर्ती जी होती ती प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती होती. तिचा रॉड का काहीतरी तुटला होता, त्याला वेल्डिंग करून पुन्हा टाकलं. रॉड जर तुटला असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला क्रॅक बारीक बारीक गेले असणार. एकदा प्लास्टर ऑफ पॅरिस कुठेतरी क्रॅक गेला ना, तर क्रॅक जात जात ते कोसळतच. हे त्या कलाकाराला माहिती नसेल का? त्याने कशाला दिली ती मूर्ती? त्याने सांगायला पाहिजे होतं की बाबा ही मूर्ती राहू द्या, ही आता बरोबर नाही. आणि सांगितलं पण होतं की 4-5 दिवसानंतर येऊन जा, मूर्ती सुकलेली नाही, असं पण त्यांनी म्हटलं. नाही, पण त्याला पॅचवर्क करता येईल नाही ना. प्लास्टर ऑफ पॅरिसला पुन्हा पॅचवर्क कसं करता नाही? ते क्रॅक भरू नाही शकत, ते डेव्हलप होत जातं. सगळं म्हणजे रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे तो अपघात झालाय. आता सगळं त्या मूर्तिकारावरती त्याच्या माती मारण्याचं काम सुरू आहे. नाही, पण मूर्तिकारांची पण जबाबदारी आहे. त्यांनी पण सांगितलं पाहिजे की तुम्ही एवढी मोठी मूर्ती करू नका, म्हणूनच सल्ले दिले पाहिजे. आणि मुंबईकरांनी, प्रत्येक गणेश मंडळाने ते मोठ्या मोठ्या मूर्त्या, म्हणजे तो शंखावर उभा राहिलेला गणपती, एका पायावर उभा राहिलेला गणपती, असे झालेले गणपती, म्हणजे हे किती भयंकर. परवा मी हायवेवरून येत होते, एक मोठा गणपती असा झालेला आहे की हे भयंकर आहे ना. तुम्ही एवढं साहस करू नका ना. शेवटी ती मातीची मूर्ती आहे, शेवटी ती भाजलेली नसते. आता ही सिरामिक, हे मी केलेलं आहे सिरामिक्स, हिला भट्टीमध्ये भाजल्यानंतर पुन्हा हिला ग्लेज केल्यानंतर पुन्हा भाजलेलं आहे. त्यामुळे ही मूर्ती जी ही भक्कम झालेली, ही अशी पटकन तुटणार नाही. पण हे गणपतीचे असतात, म्हणजे मातीचे असू दे, प्लास्टर ऑफ पॅरिसचे असू दे, ते कोसळू शकतात. ते लगद्यापासून वगैरे करतात, ते जरा तरी सुरक्षित आहे. ते असे कोसळणार तरी नाही. त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी डिंक, गोंद वगैरे टाकला जातो, कागदांचे लद्दे भिजवले जातात. ती वजनाने हलकी आहे आणि ती पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यामुळे ती मूर्ती तुम्ही वापरली आणि ती थोडी मोठी केली तर ती कोसळणार नाही, लोक मरणार नाहीत. मग ते लगद्याच्या मूर्त्या करा, तशा करा, काहीतरी पर्याय शोधा ना. पण तुम्ही म्हणजे फक्त स्वतः, आपला हा बिझनेस आहे, आपला हा धंदा आहे, आपल्याला याच्यातनं 4 पैसे मिळतात म्हणून आपण करायचं. पण त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा ही रिस्की आहे, हे देणं. एवढे मोठे मोठे गणपती गिरगाव चौपाटीला येतात, तेव्हा ते असे डगडग ते हलत असतात, तेव्हा आपल्याला भीती वाटते की ते पडतील म्हणून. तो काल ते मंडळाचे लोक सांगत होते, ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही मोठे मोठे पत्रे टाकतो आणि मग गाडी नेतो. म्हणजे किती त्रास करून घेतात ते स्वतःला. हा त्रास करण्यापेक्षा थोडे छोटे गणपती करा, इको फ्रेंडली गणपती करा की ज्याच्याने मूर्ती कोसळणार नाही. आपल्याही मनाला वाईट वाटतं, गणपतीची मूर्ती कोसळली, गणपती तुटला. गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर काय दृश्य बघतो आपण. हे आपल्याला आवडतो का? ज्या गणपतीची आपण श्रद्धेने 10-12 दिवस पूजा करतो,
त्या गणपतीची अशी अवस्था, म्हणजे आता झालं तुझं माझं नातं संपलं, तू जा आणि ये पुढच्या वर्षी. हे बरोबर नाहीये. कुठेतरी मी सुद्धा पूजा केल्याशिवाय घरातनं निघत नाही. माझ्या घरी पण गणपती असतो, पण मी मुलांना सांगितलं बाबा ती प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नको, आपल्याला छोटी मातीची आणा की जे आपण विसर्जन करू शकतो. आणि ते महापालिकेने जे कृत्रिम तलाव केले त्याच्यातच विसर्जन केलं पाहिजे. असं काहीतरी आपण बदल केला पाहिजे ना. आपण त्या समुद्राची काय अवस्था झाली आहे. तो समुद्र आपल्या इथे निळाशार समुद्र दिसतच नाही. गढूळ घाणेरडं ड्रेनेज बिनेज सोडलेलं, असं मासे मरतायत, माशाच्या कल्ल्यांमध्ये प्लास्टिक निघतंय, गाईच्या पोटामध्ये प्लास्टिक निघतंय. ह्या सगळ्या समस्या काय आहेत. तर रस्त्यावरती फेरीवाले आहेत. आता भाज्या म्युन्सिपाल्टी म्हणते फेरीवाले नको, पण मग भाज्यांचे भाव, भाज्या कुठे घ्यायच्या? पर्यायी व्यवस्था काहीच नाही. काल आम्ही भिडे मॅडम नाही सांगितलं पर्यायी व्यवस्था द्या. ते हॉकर्स आहेत, ते गाडीवाले आहेत, त्यांना थोडं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास बसायची परवानगी द्या तुम्ही. ते घेतात आणि निघून जातात. पण आता हे फुटपाथवर बसणारे भैये हे माजर होऊन गेलेले. 2-2, 4-4 ठेले भाड्याने देतात. फुटपाथ आपलाच आहे. असं म्हणजे महागाई किती वाढलेली. आज शेतकरी इतक्या म्हणजे ह्याने मेहनतीने कमवतो. भाज्या फळं सगळं मुंबईत आणलं. मला वाटतं एक 5-10% नुकसान होत असेल. 40% भाजीपाला सडवला जातो. वाशी मार्केटात तुम्ही गेला तर 40% भाजी सडवली जाते. इथे रिटेलर्स आहे, ते रिटेलर्सचे ते भाव आपल्याला कळतच नाही. किलोचा भाव सांगत नाही. पाव किलो 40 रुपये पाव किलो, 20 रुपये पाव किलो. तुम्ही त्यांना भाव ठरवून द्या की आज वाशी मार्केटमध्ये भाव होतो. तुम्ही स्वतःचे फ्लेक्स लावताना भाजीवाल्यांना इथे फ्लेक्स कंपल्सरी करा का दर 10 दिवसातनं ते भाव बदलले जातील, तिथे लिहिले जाईल, त्याप्रमाणेच लोकांनी दिलं पाहिजे. आमच्या पार्ल्यामध्ये 40 आणि 50 किलो रुपये कांदे असतात, 80 रुपये किलो होतात, पण खाली कधी उतरतच नाही. साखरेचे भाव पण काय साखरेचे भाव वाढले. म्हणजे लोकांनी जगायचं कसं हे कोणी सांगतच नाही. महागाई प्रचंड वाढतीये. हे सगळं लोकांचं लक्ष असलं तरच होऊ शकेल. आणि सुजाण नागरिक जर एकत्र आले तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल होऊ शकेल. आणि तो बदल मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर निश्चित होऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही अगदी खूप तुमच्याशी बोलले आज, मनसोक्त बोलले रे. त्यासाठीच धन्यवाद की तुम्ही जो वेळ कमिट केला होता त्यापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही दिलात आणि अगदी मनमोकळेपणाने बोललात. आणि आमच्या प्रेक्षकांना आमच्या सहित म्हणजे मला आता असं वाटतं की माझं एक शिबिर झालंय, माझं एक वर्कशॉप झालंय की सुजाण नागरिक कसं बनायचं. त्यासाठी तुमचा मनपूर्वक आभार. म्हणजे जे आमच्यासारखे लोक आहेत, तुमच्यासारखे पत्रकार आहेत, त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या आपल्या विभागात हे सुरू केलं. धन्यवाद. धन्यवाद.